मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माढ्यातील निमगाव आणि अजून वेगवेगळ्या भागात पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीचा आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या मुंगशी या गावात दाखल। मुंगशी गावातील नुकसानीची अजितदादांकडून पाहणी। मुंगशीमध्ये सर्वत्र पुराचं पाणी शिरल्यानं स्थानिकांचं नुकसान। उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। छत्रपती संभाजीनगरच्या सोमठाणा या गावात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी। दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांनी भरणेंना घातला घेराव। जालन्यातील गोळे गावात पंकजा मुंडेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। ट्रॅक्टरवर बसून पंकजा मुंडेंचा नुकसानीचा दौरा। भाजप आमदार बबनराव लोणीकरही होते सोबत। मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांच्या बांधावर। धाराशिवमध्ये महाजनांनी केली अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांची विचारपूस। मुसळधार पावसामुळे माढा तालुक्यातील मुंगशी मार्ग बंद। सगळे सरकारी कार्यालय पाण्याखाली। मोठं नुकसान। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 16 दरवाजे उघडले। धरणातून सध्या 1,25,000 क्युसेक प्रतितास पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढामध्ये पोहोचलेत आणि निमगाव माढाचा ते दौरा करत होते। शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। आहे छोटी ती पाण्याखाली बुडलेली आहे। 22 लोकांना रेस्क्यू देखील एनडीआरएफने केलेला आहे। मुळात एनडीआरएफने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं आहे। नागरिकांमध्ये फार चिंता आहे, आक्रोश आहे, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2,000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत, पण त्यासोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील माढामध्ये आधी निमगावला गेले होते, नंतर दारफळला गेले। अशा वेगवेगळ्या भागात पाहणी करतात। तिथे काय परिस्थिती आहे त्या सगळ्याचा आढावा पण घेतात। आता ते बोलत सुद्धा होते आपल्याशी। त्यांच्याबरोबर त्यांचे काही नेते सुद्धा आहेत आणि त्यांनी हे स्पष्ट केलंय की फक्त पिकांचं ज्याचं नुकसान झालंय त्यांना नाही आम्ही मदत करणार आहोत, तर ज्यांची माती खरडून निघालेली आहे, पाईप सगळे निघून गेलेले आहेत, मोटर पंप खराब झालेले आहेत, घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, घरं पण पाण्याखाली आहेत। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। अशी प्रामुख्याने मागणी होते। असं आहे की ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे, पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थिती सलग आवाज मुख्यमंत्री खरं तर प्रतिक्रिया देत आहेत, पण त्यांचा सलग आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। ते हेच सांगतायत की जास्तीत जास्त मदत आणि तेही दिवाळीपूर्वी मदत करण्याचं सरकार निर्णय घेतंय, नियोजित करतंय। फडणवीसांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू आहे। निमगाव आणि मग दारफळ आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की एनडीआरएफ मध्ये काही ऍडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात, जे आपण खर्च करणं चालू केलं आहे आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नॉसमध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती
मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्याला गेलेले आहेत आणि असं कळतंय की पालकमंत्री आणि त्या जिल्ह्यातले जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा नुकसानग्रस्त भागाचा दौरा करायचा आहे, काय परिस्थिती आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं आहे असा आदेश गेलेला आहे। त्यामुळे सगळे पालकमंत्री आपल्याला नुकसानग्रस्त भाग ढगफुटीसारखा जेव्हा होतो त्यावेळेस या संदर्भात आम्ही काही कुठे कोणी चूक केली आहे का, पाणी योग्य वेळी सोडलं नाही काय तपासून बघू। पण हा पाऊसच अशा प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये दारफळ या सगळ्या भागात मुख्यमंत्र्यांचा दौरा, मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय की फक्त नुकसानग्रस्त त्यामुळे केवळ धरणाचा विषय राहिलेला नाही। नुकसानग्रस्त पीक आम्ही फक्त पाहणार नाही आहोत तर जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानीचा पंचनामा केला जाईल असं स्पष्ट केलं। दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संभाजीनगरच्या सोमठाणा या गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी पूरग्रस्तांनी कृषी मंत्र्यांना घेरलं तर शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। दरम्यान एका गुंठ्याचेही पंचनामे शिल्लक राहणार नाहीत असं आश्वासन यावेळी कृषी मंत्र्यांनी दिलं। तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुमचे जे ह्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्की 100% शासन तुमच्या बरोबर आहे। शेवटी शासन पण तुमच्या जीवावरती आहे आणि शेतकऱ्यांचा विचार करणारे शासन आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका। निश्चित प्रकारे तुम्हाला सगळी मदत, जमीन जरी वाहून गेली असली, विहीर जरी बुजली असली किंवा बाकी जिथं ज्याचं ह्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, घराचं असू द्या, ह्याचं पडझडीचं असू द्या, ही सगळी नुकसान भरपाई दिली जाईल। पंकजा मुंडे यांच्याकडून जालन्यातील गोळेगाव इथं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। जालन्याचा जो गोळेगाव भाग आहे तिथे त्या गेलेल्या होत्या। काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात अतिवृष्टी होते, हाहाकार माजलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंनी सकाळीच जालना जिल्ह्यातील गोळेगावातून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली। त्या ट्रॅक्टरवर बसून पाहणी करताना दिसल्या। यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार बबनराव लोणीकर सुद्धा उपस्थित होते। अशी परिस्थिती येऊ नये, कारण ही इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये। लोणीकर साहेबांनी खूप व्यवस्था केली, लोकांना आधार दिला, तिथे राहण्याची व्यवस्था केली, आणखी सर्व काम लोकांसाठी व्यवस्था उभी करण्याचं केलं। पण आता ह्या गावाची जी परिस्थिती अशी अनेक गावांची असेल, त्यासाठी या गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मी वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करेन आणि नक्कीच ते करूनही आणेन, कारण असे अनेक गावं असतील यांचा एक प्रश्न मार्गी लावला तर ते कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन होईल आणि धोक्यामध्ये गाव भविष्यामध्ये कधी पंचनामे न करता मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे। पण पंचनामे करूनही द्यायची आमची मानसिकता आहे। पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल, नाही तर कसं कळेल की या गावात बार पूर येतो, या गावामध्ये अडचण होते, इथे अतिवृष्टी झाल्यावर प्रश्न होतो। हे सगळं आवश्यक असतं, हे तांत्रिकता आवश्यक असते आणि त्यामुळे पंचनामे करूनही मदत देऊ। जिथे पर्जन्यमान कमी दिसत आहे पण नुकसान आहे त्यांना सुद्धा मदत देण्याची भूमिका सरकारची आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला। सगळीकडेच पाणी साचलं। बळीराजाचं पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची बोंड सडू लागली। कपाशी पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या वकृपेनं हिरावून घेतला गेला। लेकरा बाळांचं संगोपन आता करायचं कसं, असा सवाल त्याला पडतोय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे। सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याच्या कपाशीच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आपल्याला पैठण तालुक्यातील दादेगाव या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी शेतकऱ्यांच्या कपाशीच्या शेतामध्ये आता उभा आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीचे हे कपाशीचे बोंड आहे। हे आता पांढरं सोनं पिकवण्यासाठी तयार झालेले होते, मात्र पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ते भिजलेले दिसून येत आहेत। पूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। मला चालणं देखील या ठिकाणी अवघड होतंय। अशा पद्धतीचं कमरे
कमरे एवढं पाणी, काही ठिकाणी कमरे एवढं तर काही ठिकाणी गुडघे एवढं पाणी संपूर्ण शेतामध्ये साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे पांढरं सोनं याच्यासाठी बोललं जातं की दिवाळीच्या तोंडावरच हे कपाशीचं पीक निघतं आणि त्यातून शेतकऱ्याची दिवाळी साजरी होती। मात्र आता आपण जर बघितलं तर हे पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलंय आणि कोणतीही शक्यता अशी वाटत नाही की यातून अधिक उत्पन्न आता शेतकऱ्याला घेता येईल। माझ्यासोबत शेतकरी देखील आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात। दादा, काय सांगाल, किती मोठं हे नुकसान आहे आणि किती रुपयाचा यावर खर्च झाला आहे? याच्यावर खर्च एकरी 50,000 रुपये झालेला आहे। एकरी 50,000 रुपये, आणि त्याच्यानंतर असं पाणी साचलं, पाणी अशा कायऱ्या व्हायला झाल्या, तर याच्यातून उत्पन्न 1 रुपयाही नाही, पण व्याजाने पैसे काढून टाकलेली आहे याला टक्क्यानं। आता शेतकऱ्यांना काय करायचं? आता दिवाळी तोंड राहिली आहे, दिवाळीला काय करायचं? लेकराला कपडे कुठून घ्यायचे, किराणा कुठून भरायचा? हे सरकारला भरपाईची विनंती आहे, एवढं करावं। किती दिवसापासून हे पाणी साधारणतः साचलेलं आहे? हे याला कमीत कमी 7 दिवस होत आली। आता सारखी पाना पिवळी पडली ना, हे आता यातले कुठले बोंड पिकणार नाही? कोणतेच बोंड पिकणार नाही। आता हे बा असे काळे पडायला लागले, हे बा काळे पडल्यानंतर हे असं होणार आहे, नुकसान झाली भरपूर। कपाशी हे पीक मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पीक घेतलं जातं। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की आत्ता जे मी दाखवतोय तुम्हाला की हे बघा, पूर्ण कपाशीच्या ज्या बोंड्या आहेत त्या संपूर्ण पाण्यामध्ये भिजलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास अर्धं झाड जे आहे ते पाण्यामध्ये या ठिकाणी डुबलेलं आपल्याला पाहायला मिळते। जर अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी होणार असेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं आणि शेतकरी या संपूर्ण परिस्थितीवर कसा मात करणार हे पाहावं लागेल। मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या एवढ्याच आहेत की अधिकाऱ्यांनी फक्त रस्त्याने पंचनामे न करता प्रत्यक्षात शेतात उतरून पंचनामे करावे, आणि जर हे चित्र असं असेल तर मग पंचनामे कशासाठी आणि अजून सरकारला किती प्रूफ लागतात, असं देखील शेतकरी संतप्त सवाल व्यक्त करतात। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। नांदेडमध्ये गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढली आहे, नदीला पूर आलाय। नांदेडमधील गोवर्धन घाट इथल्या गोदावरी नदीकाठची शांतीधाम स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। पूर ओसरेपर्यंत इथं अंत्यसंस्कार करता येणार नाहीयेत। नवा मोंढा इथल्या नदीकाठच्या शनी मंदिरात सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील तिऱ्हे पूल पाण्याखाली गेलाय। तिऱ्हे पूल पाण्याखाली गेल्यानं सोलापूर कोल्हापूर वाहतूक ठप्प झाली आहे। तिऱ्हे परिसरातील दुकानं, बँका पाण्याखाली गेल्यात। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापुरातील सीना नदीला पूर आलाय। पुरामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, वाहतुकीला मोठा फटका बसलाय। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सोलापूरकडून येणारी वाहतूक सावळेश्वर टोलनाक्यापासून बंद आहे। पावसाचा वाहतुकीला मोठा फटका बसलाय। सोलापूर जिल्ह्यात सीना नदीने महापुरामुळे हाहाकार माजवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सोलापूर जिल्ह्यातून वाहणारी सीना नदी आज पाहायला गेलं तर रुद्र रूप धारण केल्याचं या ठिकाणी दिसत आहे। सध्या आपण मोहोळ तालुक्यातील लांबोटी या सोलापूर पुणे महामार्गावरचा जो पूल आहे त्याच्यावर आहोत, आणि या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने विस्तारित झालेली सीना नदी आता पात्र सोडून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर जे खरीपाची शेतकऱ्यांनी पेरलेली पिकं आहेत तिथपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र असं असलं तरी सीना नदीचं जे पात्र आहे ते मोठ्या प्रमाणावर विस्तारल्यामुळे आता त्याचा फटका आपण पाहू शकतो की सोलापूर पुणे महामार्गालाही बसलेला आहे। रात्री 1 वाजता ही इथून जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे क्षमतेने बंद केलेली आहे। त्यामुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे। त्यामुळे वाहनांच्या कमीत 10 किलोमीटरच्या ज्या रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल किंवा तालुका प्रशासन असेल किंवा हायवे अथॉरिटी असेल यांच्याकडून आता दक्षता म्हणून ही जी वाहतूक आहे पूर्णपणे बंद केलेली आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने 2 लाख
जो पाण्याचा क्युसेसचा विसर्ग आहे तो अशा पद्धतीने थडकताना पुलावर दिसत आहे. त्यामुळे काळजी म्हणून कुठेतरी इथली जी वाहतूक आहे ती बंद केलेली आहे. असं असलं तरी ही सीना नदी आहे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ इथून ती भीमा नदी पात्रात जाऊन मिळत असते. मात्र असं असलं तरी आपण पाहू शकतो की सध्या या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर जी वाहतूक आहे ती बंद केलेली आहे आणि याचा फटका सर्वसामान्य जे वाहतूकदार असतील, प्रवासी असतील यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे. असं असलं तरी हा जो पूल आहे तो पश्चिम महाराष्ट्राला सोलापूरला जोडणारा पूल आहे. पुण्याला मुंबईला जोडणारा हा पूल ओळखला जातो आणि इथूनच मोठ्या प्रमाणावर जी वाहतूक आहे ते केली जाते. मात्र गेल्या 10 तासापासून ही जी वाहतूक आहे ते ठप्प झालेली आहे. त्यामुळे आता सीना नदीचं पाणी कमी झाल्यानंतर या पुलाचा एकदा बांधकाम विभागाकडून मुआयना केला जाणार आहे आणि त्यानंतर ही वाहतूक आहे ती सुरळीत होणार आहे. मात्र याला किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मोहोळ, सोलापूर.